तर चला मित्रांनो, आज आपण बघणार आहोत IDE. तर IDE काय असतं? ॲक्च्युली जेव्हा आपण Arduino मध्ये काही टास्क करायचा असतो आपल्याला, तर आपण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करतो. तर प्रोग्रामिंग करण्यासाठी आपल्याला एक सॉफ्टवेअर लागतं. त्यालाच आपण बोलतो IDE. IDE म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, त्याचंच फुल फॉर्म आहे. तर काय असतं की आपल्याला एक कार बनवायची किंवा आपल्याला कोणता रोबोट बनवायचा आणि त्याच्याकडनं काहीतरी टास्क करून घ्यायचे तर आपल्याला काय करावं लागतं, एक प्रोग्राम बनवावा लागतो. त्याच्यासाठीच आपल्याला आयडीईचं सॉफ्टवेअर लागतं, आर्डिनोचं सॉफ्टवेअर लागतं. तर आपण बघूयात की ते डाउनलोड कसं करायचं. ठीक आहे, तर हे आपण एकदा बघूयात. हा, तर गुगलवर यायचं आणि त्याच्यात टाईप करायचं आर्डिनो आयडी. ओके, तर आर्डिनो आयडी केल्यानंतर एंटर करायचं. तुम्हाला इथे अशी एक वेबसाईट दिसेल, आर्डिनो आयडी म्हणून दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला दिसेल विंडोज 10 अँड युअर बिट्स. तुमच्या हिशोबाने तुम्हाला तुमची जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स वगैरे, त्या हिशोबाने तुम्ही इथे क्लिक करून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, इथे जस्ट डाउनलोडवर क्लिक करा. ठीक आहे, आणि जस्ट डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक एक फाईल डाउनलोड होईल. ओके, तुमच्या याला ओपन करा. ठीक आहे, ओपन केल्यावर तुमच्या समोर असं काही दिसेल, आर्डिनो आयडी म्हणून सेटअप दिसेल. ठीक आहे, हे तुम्हाला माहितीच आहे इन्स्टॉल वगैरे कसं करायचं, तरी तुम्हाला एकदा सांगून देतो. ठीक आहे, आय ॲग्रीवर क्लिक करा. आणि ऑल युजर्स म्हणजे तुमच्या कम्प्युटरमध्ये जर मल्टिपल युजर्स असतील तर सर्वांसाठी जर तुम्हाला इन्स्टॉल करायचं असेल तर ऑल युजर्स करा किंवा ओनली मी करा. ठीक आहे, तर मला फक्त माझ्यासाठी करायचंय तर ओनली मी करतो. आणि इथे तुम्ही लोकेशन वगैरे चेंज करू शकतात, बट लोकेशन चेंज करू नका, माझं ॲडवाइस आहे. ठीक आहे, इन्स्टॉल करा. तर इन्स्टॉल झालेलं आहे, आणि तुम्हाला असा काही आयकॉन दिसेल आर्डिनो आयडी म्हणून. ठीक आहे, तर मी याला रन करतो, फिनिश करून. ठीक आहे, तर रन केल्यानंतर तुम्हाला आर्डिनो आयडी चा पूर्ण इंटरफेस दिसेल. ओके, असं काही दिसेल तुम्हाला. तर आर्डिनो आयडी मध्ये काय असतं ना की प्रोग्राम आपल्याला लिहावा लागतो. तर प्रोग्रामिंग मध्ये आपल्याला खूप खूप काही कन्सेप्ट आहेत. तर मी एका व्हिडिओमध्ये ते सर्व कव्हर करू नाही शकत, बट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बेसिक सांगेल की थोडं आयडी मध्ये काय काय वेगवेगळे ऑप्शन्स असतात. ठीक आहे, तर मी ते बेसिक तुम्हाला सांगेल. आणि तुम्हाला थोडंसं मला वाटतं की तुम्हाला डीप मध्ये सांगायला पाहिजे, तर त्याच्यासाठी मी एक दुसरी एक प्लेलिस्ट बनवेल आर्डिनो मध्ये प्रोग्रामिंग कशी करायची. कारण काय आहे, या व्हिडिओमध्ये मी जर सांगायला गेलो तर खूप टाइम तुमचा वेस्ट होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे मी सांगत नाहीये. ओके, तर आपण त्याची एक नवीन सिरीजच बघूयात. ठीक आहे, तर आपण हे बघूया आधी काय. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहे आपल्याकडे. इथे काही तो काही गोष्टी इन्स्टॉल करतो, ड्रायव्हर्स वगैरे ऑटोमॅटिकली इन्स्टॉल करेल, तर ते इन्स्टॉल होऊ द्यायचे. ओके ओके यस करून टाकायचं त्यांना. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो मी वेगवेगळे काही आपल्याकडे ऑप्शन्स असतात इथे, ते आपण एक एक करून बघूया. ठीक आहे, तर इथे काय आहे, सिलेक्ट बोर्ड आहे. सिलेक्ट बोर्ड म्हणजे काय असतं की तुम्हाला वेगवेगळे जे तुमचे USB पोर्ट्स आहे त्याला तुम्ही कनेक्ट करणार आहे. कोणत्याही तुमच्या पोर्टला तुम्ही कनेक्ट करणार, तर त्या त्या पोर्टला तुम्ही सिलेक्ट करायचं सरळ सरळ. त्या पोर्टला तुम्ही ते डायरेक्टली सिलेक्ट करू शकता, COM3 COM4. ठीक आहे, ते एक ऑप्शन आहे इथे. त्याच्यानंतर काय असतं, फाईल्स मध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, न्यू न्यू वगैरे ओपन वगैरे हे तर नॉर्मल ऑप्शन्स असतात आपले. न्यू स्केच म्हणजे काय, नवीन प्रोग्राम तुम्हाला जर घ्यायचा असेल तर प्रोग्रामला याच्यामध्ये स्केच म्हणतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ओपन आणि स्केचबुक एक्झाम्पल्स असतात. तर काही वेळेस काय होतं की आपल्याला थोडं समजत नाही किंवा आपल्याला स्टार्टिंग पॉईंट पाहिजे असतो, तर आपण इथून एक्झाम्पल्स पिक करू शकतो. तर बेसिक मध्ये तुम्हाला ब्लिंकचा एक प्रोग्राम असतो, तो पाहिजे असेल तर तुम्ही तो घेऊ शकता.
लाईक तुमचा एलईडी जो ब्लिंक होतो त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. ठीक आहे, तर हा एक्झाम्पल रेडीमेड एक्झाम्पल असतो. याच्यामध्ये ऑलरेडी एक प्रोग्राम त्यांनी लिहिलेला असतो. ठीक आहे, तर तुम्हाला हे समजून जाईल. आता तुम्हाला त्याच्यानंतर काय असतं की व्हेरीफाय म्हणून असतं. तर व्हेरीफायवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार तेव्हा तो तिथे कंपायलेशन करेल. तर याच्यात तुम्हाला एक हे करून टाकू. ठीक आहे. ओके. तर इथे आता आपला बोर्ड कनेक्टेड नाहीये त्यामुळे तो कंपाईल करत नाहीये. ठीक आहे. तर ते ठीक आहे, तुम्हाला समजलं ना तेवढं. तर कंपायलेशन नंतर जेव्हा तुमचा प्रोग्राम पूर्ण चांगल्याने कंपाईल होतो, त्याच्यात एरर्स वगैरे काहीच नसतात, तेव्हा आपण अपलोड करतो. अपलोड केल्याने काय होतं की तो कोड असतो तो तुमच्या बोर्डला अपलोड होऊन जातो आणि तो बोर्ड तुमचा त्या प्रकारे वर्क करायला लागतो जसा तुमचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. आणि बरेच काही इथे आपल्याकडे ऑप्शन्स असतात. ते मी तुम्हाला जसं आपण पुढे पुढे शिकू तसं मी तुम्हाला सांगेलच. या बोर्ड्समध्ये पण बरेचसे बोर्ड आहे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि तुमचं प्रोग्रामिंग करू शकता. ठीक आहे, तर आर्डिनो युनो मी इथे सिलेक्ट केलं आहे आणि इथे आपण कंपायलेशन करून बघूया. तर कंपायलिंग होतंय इथे. ठीक आहे, कंपाईल झाल्यानंतर हे कम्प्लीट होईल आणि इथे तुम्हाला दिसेल की तुमचा कम्प्लीट झालेला आहे. ठीक आहे, तर इथे असं काही दिसेल तुम्हाला. तर हे झालेलं आहे. ठीक आहे, आणि जेव्हा तुम्ही तुमचा बोर्ड कनेक्ट करणार तेव्हा अपलोडचं ऑप्शन्स पण वर्क करेल. इथे टूल्स मध्ये तुम्हाला बरेच अजून काही पोर्टचा पण ऑप्शन आहे जे आपण तिथे सिलेक्ट करत होतो. तर इथून पोर्ट आपण सिलेक्ट करू शकतो कुठे आपण कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रोग्रामर म्हणून असतं त्याच्यामध्ये पण काही ऑप्शन्स असतात. अजून आपल्याकडे स्केच बद्दल काही आपल्याला सेटिंग्स करायचे असेल तर हे आपण इथे आपण करू शकतो. ठीक आहे, ते एवढं इम्पॉर्टंट नाहीये जसं आपल्याला मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगत होतो. आता इथे काय असतं, दोन आपल्याकडे फंक्शन्स असतात. फंक्शन्स म्हणजे काय असतं, फंक्शन म्हणजे सिम्पल आपण म्हणू शकतो की काहीतरी टास्क तुम्हाला परफॉर्म करायचा आहे तर ते त्याला आपण फंक्शन म्हणतो. ठीक आहे, तर इथे वॉइड सेटअप म्हणून आहे. ठीक आहे, तर वॉइड सेटअप मध्ये आपण इथे याच्यामध्ये काही कोड लिहितो. हे जे ब्रॅकेट्स आहे हे दोन, तर याच्यामध्ये आपण जो कोड लिहितो तो सेटअप करण्यासाठी असतो की आणि तो एकचदा रन होतो. तर सेटअप करण्यासाठी आपण जो कोड लिहितो तो या वॉइड सेटअप मध्ये असतो. ठीक आहे, आणि वॉइड लूप म्हणजे काय असतं, लूप म्हणजे काय की तो जो कोड आहे तो रिपीटेडली चालत राहील, तो रन होतच राहील अनलिमिटेड टाइम तो रन होत राहील. ठीक आहे, तर व्हॉइड लूप मध्ये आपण आपला प्रोग्राम लिहितो जो आपला रन व्हायला पाहिजे. ओके, हा एक सिंपल तुम्हाला एक बेसिक सांगितलं मी ह्याच्यामध्ये. आणि यामध्ये आता प्रोग्राम वगैरे कसे लिहायचे ते आपण बघूयाच. पण त्याआधी मग एक एक्झाम्पल बघून घेऊया जे आपण ब्लिंकचं आपण बघितलं होतं. तर हे ब्लिंकच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे की यांनी काय केलंय, एक एलईडी घेतलाय. ठीक आहे, पिन मोड म्हणून एक असतं. पिन मोड मध्ये आपण कोणत्या एलईडीला कोणत्या एलईडी आहे त्याचा काय तो आउटपुट आहे की इनपुट आहे. ठीक आहे, एलईडी आउटपुट असतो आपला आणि काही इनपुट डिव्हाइसेस असतात जसं की सेन्सर झाले कोणते, तर त्याला त्याच्या ठिकाणी आपण इथे इनपुट लिहिणार. ठीक आहे, तर एलईडी बिल्ट इन जे आहे, हा एलईडी बिल्ट इन म्हणजे काय आहे की आर्डिनोचा स्वतःचा एक एलईडी असतो, म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक एलईडी असतो. तर तो हा एलईडी आहे. ठीक आहे, तर एलईडी बिल्ट इन आता यांनी काय केलंय सेटअप करून घेतले. तर काय होईल जेव्हा बोर्ड स्टार्ट होईल, जेव्हा आपण अपलोड करू तर फर्स्ट टाइम काय होईल सेटअप रन होईल आणि तो पिन मोडला सेट करून टाकेल. ठीक आहे, तो ऍज अ आउटपुट डिव्हाइस त्याला सेट करून टाकेल. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल की मग तो लूप मध्ये जाईल आणि हे एवढा जो कोड आहे आपला लूप मधला तो रिपीटेडली रन होत राहील. ठीक आहे, आता या कोडचा अर्थ पण आपण समजून घेऊया. सिंपल आहे, एवढा हार्ड नाहीये, कोणीही समजू शकतो. डिजिटल राईट म्हणजे डिजिटल ज्या पिन असतात आपल्या, तुम्हाला दाखवलं होतं मी आर्डिनोच्या लेक्चरमध्ये की डिजिटल पिन्स असतात, अॅनालॉग पिन्स असतात. ठीक आहे, तर डिजिटल राईट म्हणजे काय असतं की डिजिटल राईट मध्ये तुम्हाला 0 किंवा 1 तुम्हाला सांगितलं होतं की एक तर 0 असतो डिजिटल मध्ये, एक तर 0 असतो, एक तर 1 असतो. 0 म्हणजे आपला लो असतो, 1 म्हणजे आपला हाय असतो. तर इथे हाय किंवा लो आपण सेट करू शकतो. तर हा जो बिल्ट इन आपण इथे सेटअप मध्ये टाकलेला आहे त्याला आपण बिल्ट इनला आपण हाय केलं. सिंपल सिंपल एकदम सिंपल. त्याला आपण हाय केलं म्हणजे त्याच्यामध्ये आपण 1 पाठवला असेल तर त्याचा व्होल्टेज लेवल जो आहे तो हाय होऊन जाईल. म्हणजे जर 3.3 व्होल्टची त्याला 3.3 व्होल्ट होऊन जाईल त्याचा. ठीक आहे, तर आपण अशा प्रकारे हाय करू शकतो.
त्याच्यानंतर डिले 1000. आता हे 1000 काय आहे? 1000 म्हणजे मिली सेकंड आहे. 1000 मिली सेकंड म्हणजे 1 सेकंड. ठीक आहे. तर 1 सेकंड साठी हा डिले राहील, म्हणजे काहीच होणार नाही. त्याच्यानंतर मग लो होईल. परत 1 सेकंड साठी डिले होईल, म्हणजे काय होईल? चालू होईल, 1 सेकंड चालू राहील, त्याच्यानंतर बंद होईल, 1 सेकंड बंद राहील, मग परत तो स्टार्टिंग पासून स्टार्ट करेल. असा हा कोड रन होईल. म्हणजे तुम्हाला एक एक्झाम्पलने तुम्हाला एकदम क्लिअर समजून गेलं असेल की आपले कोड्स जे असतात ते कसे रन होतात. एकदम सिम्पल आहे, एवढं काही हार्ड नाहीच आहे. तर ठीक आहे, आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया सेन्सर्स काय असतात आणि सेन्सर्सचे कनेक्शन्स वगैरे कसे करावे लागतात. थँक्यू.